नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी पुष्कर, तुमचा ऍडमिशन काउन्सिलर, व्हिजिटर स्टुडंट. आज तुम्हाला सांगणार आहे की मॅनेजमेंट कोट्याची खरी रियालिटी काय आहे. बरेचशा पालकांचा आता मला फोन यायला सुरुवात झाला. लास्ट इयर जे मुलं काउन्सिलिंगला आमच्याकडे होते त्यांच्या नातेवाईकांच्या मुलाला जर जेई मध्ये कमी पर्सेंटाईल आलेले असतील तर त्यांनी आता कॉलिंग करणं सुरू केलंय की दादा आम्हाला मॅनेजमेंट कोट्या थ्रू जायचंय. पण खरंच तुम्ही हा विचार आत्ता करणं गरजेचं आहे का? तर मी पालकांना सुद्धा आणि विद्यार्थ्यांना सुद्धा या व्हिडिओमधून याच गोष्टी सांगणार आहे की नेमका मॅनेजमेंट कोटा कोटा काय असतो, त्यात कुणाला ऍडमिशन भेटतं, कुणासाठी तो योग्य आहे, हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला डेलीच्या सीईटी सेल कडनं काही अपडेट्स येत असतील किंवा एमएसटी सीईटीच्या काउन्सिलिंगचा गायडन्स सुद्धा त्यात तुम्हाला मिळणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक सुद्धा दिली आहे, ज्यामध्ये तुम्ही आमची काउन्सिलिंग प्रोग्रामला एक्सप्लोर करू शकतात. घ्यायचं नसेल तरी काही हरकत नाही, पण नेमकं त्यात काय भेटतंय हे सर्व तुम्ही त्यात बघू शकतात. आता आपण समजून घेऊया की मॅनेजमेंट कोट्याची रियालिटी काय असते. बरेचसे लोक काय म्हणतात, बरेचसे पॅरेंट्सचा मला फोन यायला सुरुवात झाला की आम्हाला आता मॅनेजमेंट कोट्या थ्रू ऍडमिशन घ्यायचंय. फॉर एक्झाम्पल सपोज XYZ एक कॉलेज आहे जे की मॅनेजमेंट कोटा अलाउ करतं. आम्हाला त्यांच्याकडून फोन आला की तुमचं आम्ही ऍडमिशन करून देतो आणि आम्ही तुम्हाला 10 लाख रुपये डोनेशन लागतील. 10 लाख मध्ये तुम्हाला CS सारखी आम्ही ब्रांच देतो. कुठली? CS. असे कॉल येणं तुम्हाला सुरू झाले असतील. पण एक गोष्ट मात्र लक्षात घ्या, मागच्या वर्षीपासून सीईटी सेलच्याच वेबसाईटवर मॅनेजमेंट कोट्याचे सुद्धा फॉर्म पडत आहेत आणि ज्या मुलांना मॅनेजमेंट कोट्याची सेपरेट लिस्ट लागते आणि ज्या मुलांना मॅनेजमेंट कोटा अलॉट होतो त्यांना 3 पट फी, कॉलेजच्या टोटल फी पैकी 3 पट फी ही पर इयरला भरावी लागत असते, 4ही वर्ष. आणि त्यामुळं ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि बरेचसे एजंट लोक आता कॉल करतात की आम्ही तुम्हाला सीओईपी ला मॅनेजमेंट मधून ऍडमिशन करून देतो, PICT ला मॅनेजमेंट मधून ऍडमिशन करून देतो आणि त्यानंतर कमिन्सला मॅनेजमेंट मधून ऍडमिशन करून देतो, VGTI ला मॅनेजमेंट मधून ऍडमिशन करून देतो. तर एक गोष्ट लक्षात घ्या, हे जेवढे पण तुम्हाला कॉल येतील ना, हे सर्व तुमच्यासाठी फेक कॉल असतील. सीओईपी ला मॅनेजमेंट मधून ऍडमिशन होत नाही, VGTI ला मॅनेजमेंट मधून ऍडमिशन होत नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि जर डायरेक्टली जर ते तुमच्याकडे पैसे मागत असतील तर ते सुद्धा फ्रॉड कॉल आहे. कारण आता जे मॅनेजमेंटचे ऍडमिशन हे सीईटी सेलच्या वेबसाईटवर होत आहेत आणि सीईटी सेलच्या वेबसाईट थ्रू तुम्हाला 3 पट एक्स्ट्रा फी देऊन, फी भरून ऍडमिशन मिळतं. आता तुम्ही म्हणता मॅनेजमेंट कोटा इलिगल आहे का? तर नाही. प्रत्येक कॉलेजला म्हणजे प्रायव्हेट कॉलेजेसला त्यांना एक ठराविक पर्सेंटेज मध्ये मॅनेजमेंट कोट्यातून ऍडमिशन घ्यायची परमिशन असते, त्या थ्रू ते ऍडमिशन घेत असतात. आता जरी सीईटी सेलच्या वेबसाईटवर काही प्रमाणे मॅनेजमेंट कोट्याचे ऍडमिशन होत असतील तरी काहीतरी 2-5 मुलांचे मात्र पैसे घेऊन सुद्धा ऍडमिशन होतात. पण मॅनेजमेंट कोट्यातून ऍडमिशन घ्यायचा विचार तुम्ही आताच का करावा का, हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कधीही एक गोष्ट लक्षात घ्या, मॅनेजमेंट कोट्याचं जर तुम्ही ऍडमिशन घेत असाल तर आत्तापासूनच त्याचा विचार करणं गरजेचं नाही. अजून कॅपराऊंड सुरू होणं बाकी आहे आणि कॅपराऊंड मध्ये तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईल नुसार कुठल्या कॉलेजला कुठली ब्रांच भेटती ना, हे सुद्धा बघणं तेवढंच गरजेचं आहे. कारण एकदा डोनेशन भरल्यानंतर पुन्हा तुम्हाला ते लवकर वापस देणार नाही, काही कंडिशन मध्ये ते देत सुद्धा नाही. त्यामुळं कुठल्या कॉलेजला तुम्हाला फीस भेटते, आता मी म्हणेल का मॅनेजमेंट कोट्याला ऍडमिशन घेऊ नका, तर अजिबात नाही. जर तुम्हाला चांगलं कॉलेज ब्रांच भेटत नसेल पण तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर तुम्ही मॅनेजमेंट कोट्या थ्रू जायलाच हवं. पण मॅनेजमेंट कोट्या थ्रू जाताना तुम्हाला त्या कॉलेजला फीस किती पडतीये, तिथं ऑफिशियल फी स्ट्रक्चर तुम्ही बघितलं पाहिजे. कारण बरेचसे पैसे उकळण्याचे धंदे हे मॅनेजमेंट कोट्यातूनच होत असतात. त्या कॉलेजला प्लेसमेंट आहे की नाही हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. फक्त CS ब्रांच भेटतीये म्हणून तुम्ही त्या कॉलेजला 10-10 लाख रुपये देतायत, पण तिथली प्लेसमेंटची रियालिटी किती आहे, मागच्या वर्षीला किती मुलांना प्लेसमेंट गेलीये, एव्हरेज पॅकेज किती गेलंय, हायेस्ट पॅकेज किती गेलंय, हे सुद्धा तुम्ही बघणं गरजेचं आहे. बरेचसे पॅरेंट्स लोक फक्त पैशाच्या जोरावर
आता आपल्याला सीएस भेटतीये या भ्रमात राहून मुलाचं आयुष्य खराब करून टाकतात, कारण त्यांना यापुढे कुठलाही ऑप्शन दिसत नाही. सीएस भेटतीये आणि त्या एजंटच्या इन्फ्लुएन्स मध्ये येऊन त्यांना काही दिसत नाही आणि खरं तर त्यांना या गोष्टींमधलं काही माहीत नसतं. भोळे बाबडे पॅरेंट्स लोक मात्र पैसे भरून टाकतात आणि ही गोष्ट त्यांना 4 वर्षांनंतर कळते की आपण मात्र फसल्या गेलो. त्यामुळे अशा गोष्टींपासून जर तुम्हाला दूर राहायचं असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर विचारू शकता. आमची टीम तुम्हाला सांगेल किंवा आमच्या काउन्सिलिंग मध्ये एनरोल करू शकतात, ज्यामध्ये तुम्हाला पर्सनलाइज कॉलेज लिस्ट, त्यानंतर ब्रांच गायडन्स सेमिनार, कुठल्या ब्रांच मध्ये काय सिलेबस असतो, कुठल्या मुलांनी घेणं ते चांगलं आहे, कॉलेज सिलेक्शन असेल, कॉलेजची लिस्ट असेल, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यात मिळणार आहे. मॅनेजमेंट कोट्यासाठी तुम्हाला अजून एक रिस्क असते की पैसे भरल्यानंतर काही फ्रॉड एजंट जे असतात ते पैसे भरून मात्र तुमच्या सोबत नंतर कनेक्ट होत नाही. त्यामुळे तुमच्या सोबत मोठा फ्रॉड होण्याची शक्यता असते. म्हणून जर मॅनेजमेंट कोट्या थ्रू जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंच असेल तर कुठल्याही एजंटच्या कॉलवर घेऊ नका. डायरेक्टली त्या कॉलेजला ऑफिशियल व्हिजिट करा, ऑफलाईन व्हिजिट करा. त्यानुसार तुम्हाला तिथे ऍडमिशन घ्यायचं की नाही हे ठरवा. आणि समोरचं कॉलेजवाले किती डोनेशन सांगताय हे सुद्धा ठरवा. त्याच लेवलच्या दुसऱ्या कॉलेजला जर कमी डोनेशन मिळत असेल तर मग मात्र तुम्ही ते कॉलेज सिलेक्ट करू शकतात आणि हे सर्व डिसिजन आम्ही तुम्हाला घेण्यात मदत करू. पण आम्ही तुम्हाला असं म्हणणार नाही की मॅनेजमेंटची फीज आमच्याकडे टाका. मॅनेजमेंटसाठी तुम्ही स्वतः तिथं ऑफलाईन जा. आम्ही फक्त तुम्हाला एकच मदत करू शकतो की कुठलं कॉलेज तुमच्यासाठी कुठल्या डोनेशन किती फीज मध्ये योग्य राहील, कुठून तुम्हाला बेनिफिट जास्त असेल, तिथल्या प्लेसमेंट किती राहील, या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगू शकतो. पण तुम्ही कुठेही कुणालाही मलाही कुठल्याही प्रकारचं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करायचं नाही. जी काही फीस असेल ती तुम्ही तिथल्या कॉलेजमध्ये जाऊन भरायची. फक्त तुम्हाला आम्ही कॉलेज कुठलं चांगलं आहे हे मात्र सांगण्यात मदत करू. त्यामुळे मला जरी तुम्ही काही पॅरेंट्स लोक कॉल करतात, मी त्यांना स्पष्ट हे सांगतो, मॅनेजमेंट कोट्याचे ऍडमिशन मी करत नाही. सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर ते सध्या सुरू आहे आणि जे काही 2-5 ऍडमिशन ब्लॅक मध्ये होतात त्यासाठी तुम्ही कॉलेजलाच व्हिजिट करा. कुठल्याही एजंटला किंवा मलाही कॉल करू नका. मी मात्र तुम्हाला फक्त कॉलेज सिलेक्शन मध्ये, कुठल्या डोनेशन मध्ये कुठलं कॉलेज, त्याची प्लेसमेंट तुम्हाला चांगलं फायदेशीर राहील हे सांगण्यात मदत करेल. तिथल्या कॉलेजला तुमच्या पाल्याला फ्युचर आहे की नाही हे सुद्धा सांगण्याला तुम्हाला मदत करेल. पण मॅनेजमेंट कोट्याची जी ही रियालिटी आहे ही मात्र तुम्ही समजून घ्या. लाखो रुपये देण्याच्या आधी मॅनेजमेंट कोटा नेमका काय असतो, आपण तिथं जाऊन फसतोय की नाही, ही गोष्ट तुम्हाला समजून घ्यावीच लागेल. कुठल्याही ब्रांचच्या इन्फ्लुएन्स मध्ये येऊन, कुठल्या एजंटच्या इन्फ्लुएन्स मध्ये येऊन तुम्ही जर डिसिजन घेतला तर कदाचित तुमच्यासोबत फ्रॉड होण्याचे किंवा फ्युचर प्लेसमेंट मध्ये मॅनिप्युलेशन होण्याचे चान्सेस आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. एमएसटी सीईटीच्या टॉपर विद्यार्थ्यांकडनं व सीओईपी व्हीजीटीआयच्या स्टुडंट्स कडनं तुम्हाला जर काउन्सिलिंग पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या ऍपच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ऍप सुद्धा डाउनलोड करू शकतात. थँक्यू.